नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजच्या 47 पार्टमध्ये आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहोत. स्टोरीचं नाव आहे हाऊ टू कंट्रोल अँगर. मित्रांनो, या स्टोरीच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच तसेच व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ मॅन हू लिव्ड इन ॲट टाउन. बघा मित्रांनो, वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता. हू म्हणजेच काय तर जो की. हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन येथे वापरण्यात आलेलं आहे. बघा, हू लिव्ड इन ॲट टाउन. तेथे एक माणूस होता जो की एका टाउन मध्ये गावामध्ये राहायचा. पुढे बघा, ही हॅड अ क्विक टेम्पर अँड अ टेंडन्सी टू अर्ग्यू ओव्हर मायनर इश्यूज. बघा, ही हॅड अ क्विक टेम्पर. मित्रांनो, इथे बघा टेम्परचा अर्थ होतो शीघ्र कोपी, लवकर राग येणारा माणूस. बघा, मग त्याला लवकर राग यायचा. अँड टेंडन्सी म्हणजे त्या व्यक्तीचा असणारा कल, त्या व्यक्तीची असणारी प्रवृत्ती. बघा, त्या व्यक्तीची टेंडन्सी, त्या व्यक्तीची प्रवृत्ती काय होती? अर्ग्यू करणं. अर्ग्यू म्हणजेच वादविवाद करणं. ओव्हर हा प्रिपोजिशन याचा अर्थ झाला वर. मायनर इश्यूज म्हणजेच काय तर छोट्या छोट्या मुद्द्यांसाठी तो कुणावरही रागवायचा, अशी त्याची प्रवृत्ती होती, असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा, फेरेवर ही वॉज, बी इट ऑफिस, पब्लिक प्लेस ऑर होम. बघा, फेरेवर ही वॉज. फेरेवर म्हणजेच जेथे जेथे. मग जेथे जेथे तो असायचा म्हणजे बी इट ॲट ऑफिस, जर ऑफिसमध्ये असेल, किंवा पब्लिक प्लेसेस सार्वजनिक ठिकाणी असेल, किंवा घरी असेल, तर तो छोट्या छोट्या मुद्द्यांसाठी रागामध्ये यायचा. पुढे बघा, he used to have fights all the time due to his quarrelsome nature. मित्रांनो, युज्ड टू चा अर्थ होतो भूतकाळातील सवय सांगण्यासाठी युज्ड टू चा वापर केलेला आहे. बघा, युज्ड टू हॅव फाईट्स ऑल द टाइम. सर्व काळी त्याला भांडण करायची सवय होती. ड्यू टू कशा कारणामुळे? क्वारलसम नेचर. मित्रांनो, क्वारलसमचा अर्थ होतो भांडकुदळ किंवा भांडखोर प्रवृत्तीच्या त्या व्यक्तीच्या नेचर, त्या व्यक्तीच्या स्वभावामुळे तो कुणाशीही फाईट करायचा, भांडण करायचा. पुढे बघा, दिस मेड हिज फॅमिली व्हेरी अनहॅपी. मग यामुळे त्याचं सर्व कुटुंब दुःखी व्हायचं, अनहॅपी व्हायचं. बिकॉज इट कॉज अ लॉट ऑफ स्ट्रेस ॲट होम. मग याच कारणांमुळे त्याच्या घरी सर्वत्र काळी स्ट्रेस असायचा, तणाव असायचा. ओके, पुढे बघा, ही न्यू ही हॅज अ प्रॉब्लेम विथ हिज टेम्पर बट ही कुड नॉट सीम टू मॅनेज इट व्हेन थिंग्स गॉट टफ. बघा, ही न्यू. मित्रांनो, नो म्हणजे माहिती असणं. नोचा विटू झाला न्यू. त्याला माहिती होतं की ही हॅज अ प्रॉब्लेम. बघा, ही हॅज अ प्रॉब्लेम, त्याला माहिती होतं की त्याला एक प्रॉब्लेम आहे. विथ हिज टेम्पर, त्याला त्याच्या रागाचा एक प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ह्याची जाणीव त्याला होती. परंतु ही कुड नॉट सीम टू मॅनेज इट. कुड करू शकला नाही. बघा, सीम म्हणजेच काय तर वाटणे किंवा दिसणे. मित्रांनो, कुडचा अर्थ झाला शकला आणि कुड समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, म्हणून येथे सीम हे पहिलं रूप वापरलेलं आहे. बघा, ही कुड नॉट सीम टू मॅनेज इट. तो त्याच्या रागाला मॅनेज करू शकला नाही. आपण त्याला म्हणूया, आपण आटोक्यामध्ये आणू शकला नाही. पण थिंग्स गॉट टफ. ज्यावेळेला परिस्थिती, थिंग्स म्हणजे परिस्थिती, ज्यावेळेला टफ व्हायची, अवघड व्हायची, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो त्याच्या रागाला आवरू शकला नव्हता. वन डे, एके दिवशी, he went to see a Buddhist monk who was in a town for a few days. बघा, he went to see a Buddhist monk. गो म्हणजे जाणे, गोचं बिटू झालं. वेंट म्हणजेच गेला. सिंपल पाचची रचना आहे. मग एके दिवशी तो एका बुद्धिस्ट मंक, जे बुद्धिस्ट मंक होते, संत होते, धर्मगुरू होते, त्यांना भेटण्यासाठी गेला. हु वॉज इन अ टाउन फॉर अ फ्यू डेज. हु म्हणजेच जे की. मित्रांनो, मंक हे व्यक्ती आहेत. मग व्यक्तीला जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून हुचा वापर करतात. बघा, इथे तो एका बुद्धिस्ट मंक यांना भेटण्यासाठी गेला, जे की टाउन मध्ये फॉर अ फ्यू डेज, काही दिवसांसाठी वास्तव्यासाठी आलेले होते. अपॉन मीटिंग द मंक ही सेड, ओ वाईस मॅन, आय लूज माय टेम्पर इझिली अँड एंड अप फायटिंग ओव्हर स्मॉल टॉक. बघा, अपॉन मीटिंग द मंक, मग त्या मंक सोबत मीटिंग झाली आणि तो म्हणाला, ओ वाईस मॅन, हे ज्ञानी माणसा, आय लूज माय टेम्पर इझिली, मी माझा राग सहजासहजी गमावतो, अँड एंड अप फायटिंग ओव्हर स्मॉल स्टफ.
मित्रांनो, स्मॉल स्टफ म्हणजेच काय तर छोट्या छोट्या मुद्द्यांवरून मी लोकांशी भांडण करतो आणि मी माझा रागावरचा ताबा गमावतो किंवा हरवतो, यासाठी लूज वापरण्यात आलेला आहे. पुढे बघा. आय हॅव नोटिस्ड यू आर ऑलवेज काम अँड काइंड टू एव्हरीवन. बघा, तो माणूस काय म्हणाला? आय हॅव नोटीस. मी नोटीस केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे. प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. सब्जेक्ट झाला आय, आय नंतर हॅवॅज घेतला, नंतर V3 वापरण्यात आलेला आहे. आय हॅव नोटिस्ड यू. मी तुम्हाला नोटीस केलेलं आहे. यू आर ऑलवेज काम. तू नेहमी काम राहता, शांत राहता, आणि काइंड म्हणजे दयाळू राहता. तुम्ही सर्वांशी शांतपणे किंवा दयाळूपणे सर्वांशी वागता, हे मी नोटीस केलेलं आहे, असं तो माणूस म्हणाला. व्हॉट्स युअर सिक्रेट? मग तो विचारलं, तुमचं या मागचं रहस्य काय? द मंक रिप्लायड. त्या मंकनी रिप्लाय दिला, आय एम नॉट शुअर अबाउट माय सिक्रेट. मी माझ्या सिक्रेट बद्दल, मी माझ्या रहस्याबद्दल खात्री नाहीये. परंतु आय डू नो समथिंग अबाउट यू. बघा, आय डू नो समथिंग अबाउट यू, समथिंग काहीतरी. ते म्हणाले की बाबा, माझ्याबद्दल तर, माझ्या रहस्याबद्दल मला काही माहिती नाहीये की मी शांत कसा राहतो, परंतु मला तुझ्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे. देन ही सेड. नंतर तो म्हणाला, यू आर गोइंग टू डाय इन 7 days. बघा, तू पुढील 7 दिवसामध्ये मरण पावणार आहेस, असे ते मंक त्या व्यक्तीला म्हणाले. द मॅन वॉज शॉक्ड. व्हॉट? हे सगळं ऐकल्यानंतर तो माणूस शॉक झाला, त्याला धक्का बसला. मग तो माणूस म्हणाला, आर यू सिरियस? तुम्ही गंभीर आहात का? इज दॅट ट्रू? हे सत्य आहे का? इज देअर एनी वे टू चेंज दिस? असा कुठला काही मार्ग आहे का की ही परिस्थिती बदलू शकेल, म्हणजे मी जेणेकरून 7 दिवसात मरणार नाही, हेच बदलू शकेल, असं त्या माणसाने बुद्धिस्ट मंक यांना विचारलं. पुढे बघा काय होतं. द मंक आस्क्ड अ नंबर ऑफ क्वेश्चन्स इन हरी. बघा, हरी म्हणजेच घाईघाईने. मग त्या माणसाने अनेक असे प्रश्न घाईघाईमध्ये विचारले. मग द मंक सेड. मंक म्हणाले, यस इट इज ट्रू. हो, हे बरोबर आहे. अँड देर इज नो वे टू चेंज इट. आणि असा कुठलाही वे, असा कुठलाही मार्ग नाहीये की ही परिस्थिती बदलू शकेल. सेइंग दॅट द मंक वेंट बॅक टू हिज हट टू मेडिटेट. सेइंग दॅट. मग असं म्हणून द मंक वेंट बॅक. वेंट बॅक म्हणजेच काय तर परत गेले. टू हिज हट, त्यांच्या त्या कुटीमध्ये, त्यांच्या त्या झोपडीमध्ये मेडिटेट, ध्यानधारणा करण्यासाठी मंक गेले. लिव्हिंग द मॅन फिलिंग डिझी विथ द न्यूज. आणि ही बातमी ऐकल्यानंतर त्या माणसाला डिझी, चक्कर आल्यासारखं वाटलं, आणि त्या माणसाला त्याच परिस्थितीमध्ये ठेवून मंक आपल्या हटमध्ये, कुटीमध्ये गेले. द मॅन रिटर्न होम फिलिंग डिसहर्टन. बघा, द मॅन रिटर्न होम सिंपल पास्ट आहे, मग तो माणूस घरी परत गेला. फिलिंग डिसहर्टन. मित्रांनो, डिसहर्टनचा अर्थ होतो दुःखी होणं, निराश होणं, उदास होऊन तो माणूस घरी गेला. Day and night, his mind was consumed by the thoughts of monk's prediction. Day and night. दिवस रात्र, हिज माइंड, दिवस रात्र त्याचं मन त्या मंकनी दिलेल्या प्रेडिक्शन, त्या धर्मगुरूंनी दिलेल्या भविष्यवाणीबद्दल किंवा त्या अंदाजाबद्दल विचार करत होतं. पुढे बघा काय होतं. Slowly and slowly, his interaction with others, including his family, began to change. Slowly and slowly, हळूहळू, his interaction. इंटरॅक्शन म्हणजेच काय तर संवाद. ओके. हिज इंटरॅक्शन विथ अदर्स. मग हळूहळू त्या माणसांचा इतरांशी असणारा संवाद, इन्क्लुडिंग हिज फॅमिली. इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट, त्याच्या कुटुंबियांशी संबंधित किंवा कुटुंबियांना समाविष्ट करून त्याचा जो स्वभाव होता, बिगॅन टू चेंज म्हणजे बदलायला सुरुवात झाली. ओके. He made a conscious effort to avoid getting into fights or arguments. बघा, ती बातमी कळाल्यानंतर काय झालं. He made a conscious effort. कॉन्शियस म्हणजे सावधपूर्वक, एफर्ट म्हणजे प्रयत्न. त्याने सावधपूर्वक प्रयत्न करायला सुरुवात केली. कशासाठी? टू अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे. गेटिंग इन टू फाईट ऑर आर्ग्युमेंट. फाईट म्हणजे मारामारी करणं, आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद. मग त्यांनी हळूहळू सावधपूर्वक प्रयत्न किंवा पावलं टाकायला सुरुवात केली की कोणत्याही गोष्टीवर तो फाईट करू शकणार नाही, भांडण करू शकणार नाही किंवा आर्ग्युमेंट, वादविवाद करू शकणार नाही. पुढे बघा.
अँड विथ each passing डे आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत ही फाउंड हिमसेल्फ बिकमिंग मोर सरीन अँड कंपोज. बघा, आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तो स्वतःला खूप सरीन म्हणजे शांत किंवा मन प्रसन्न असलेला किंवा कंपोज म्हणजेच काय तर आपलं मन चित्त एकाग्र असणं यासारखं तो जाणू लागला. हिज अँगर ग्रॅज्युअली फेडेड अवे. बघा, हिज अँगर त्याचा संताप ग्रॅज्युअली हळूहळू फेड अवे म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची तीव्रता कमी कमी होत जाणे. मग त्या व्यक्तीचा राग सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागला. मेकिंग रूम फॉर अ न्यू फाउंड सेन्स ऑफ पीस अँड ट्रँक्युलिटी टू सेटल विदिन ही. बघा, सेटल स्थिर करणं, स्थायिक करणं त्याच्या स्वतःच्या आतमधल्या मनाला तो पीस शांत करू लागला, ट्रँक्युलिटी शांतता, स्थिर चित्तता करू लागला आणि त्यासाठी मनाला शांत करण्यासाठी तो त्यामध्ये जागा निर्माण करू लागला की आपलं मन शांत कसं राहील. पुढे बघा काय होतं. He made an effort to apologize to those he had hurt. बघा, he made an effort, त्याने प्रयत्न केले to apologize. apologize म्हणजेच काय तर माफ करणं. those he had hurt, past perfect tense. म्हणजे अशा व्यक्तीला ज्यांनी दुखावलं होतं, त्यांचं मन दुखावलं होतं, त्यांना शब्दाने बोलून, त्यांना वाईट शब्द बोलून त्यांचं मन दुखावलं होतं, त्या व्यक्तींसोबत त्याने apologize केलं, त्यांच्याशी माफी मागितली. And over time, he noticed that people began to forgive him. बघा, and over time आणि कालांतराने he noticed that त्याने लक्षात आणलं की people began to forgive him. लोकांनी त्याला forgive क्षमा करायला सुरुवात केली. and even grow fond of him again. आणि मग काय, even grow fond of him again. आणि मग लोकांना त्याच्याविषयी fond म्हणजेच प्रेम, आपुलकी, माया वाटू लागली किंवा वाढू लागली. Within a matter of days, the atmosphere in his family became peaceful and everyone seemed genuinely happy. बघा, within a matter of days म्हणजे काही दिवसानंतर the atmosphere in his family त्याच्या कुटुंबामधलं वातावरण कसं बनलं. बघा, बिकम म्हणजे होणे, बिकमचं विटो झालं बिकेम, बनलं कसं बनलं, पीसफुल शांतता प्रिय, अँड एव्हरीवन सीम जेन्युइनली हॅपी. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, सीम म्हणजे दिसू लागले, सिंपल पास्ट. एव्हरीवन सीम जेन्युइनली हॅपी. जेन्युइनली म्हणजे खरोखरच. मग सगळेजण खरोखरच आनंदी दिसू लागले आणि सर्व वातावरण शांतता प्रिय झालं. कशामुळं, त्या रागीट माणसाच्या बदललेल्या स्वभावामुळे. ॲज द 7th day drew near, he gathered his family and friends and shared with them Monk's prediction. बघा, as the 7th day drew near, जसा जसा तो त्याच्या मरणाचा 7वा दिवस जवळ यायला लागला, ही गॅदर्ड हिज फॅमिली अँड फ्रेंड्स. गॅदर म्हणजे जमा करणे, गोळा करणे. जसा जसा 7वा दिवस जवळ यायला लागला तसं त्याने त्याच्या मित्रांना, त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या मंकनी सांगितलेल्या प्रेडिक्शन भविष्यवाणी बद्दल सगळ्यांना त्यांनी जवळ बोलून सांगितलं. पुढे काय होतं बघा. Tears rise of the man's loved ones as they contemplated the possibility of losing him. बघा, tears अश्रू raised of the man's loved one, जे माणसाला प्रिय झालेले होते त्यांच्या डोळ्यांतून टीअर्स अश्रू यायला लागले. ॲज जसं ते कंटेम्पलेटेड म्हणजे ते चिंतन करू लागले, विचार करू लागले, द पॉसिबिलिटी ऑफ लुझिंग हिम म्हणजे त्या प्रिय माणसाला आपण गमावून बसू याबद्दल ते माणसं विचार करू लागले आणि अश्रू ढाळू लागले. Those who once avoided him now were unable to bear the thoughts of his departure. बघा, those who once avoided him म्हणजे ज्या लोकांनी एकदा त्यांना अवॉइड केलेलं होतं ते आता अनेबल होते, असक्षम होते. कशासाठी, टू बिअर सहन करणे, थॉट ऑफ हिज डिपार्चर. डिपार्चर म्हणजे निघून झाले, थॉट म्हणजे विचार करणे. मग बघा, दोज वन्स अवॉइडेड हिम, अशा लोकांनी त्याला अवॉइड केलं होतं, टाळलं लोक, ते सुद्धा त्याच्या निघून जाण्याचं दुःख सहन करू शकत नव्हते. मीन वाईल, त्याच दरम्यान, ऑन द सेम डे, त्याच दिवशी, द मंक सडनली अराइव्ड ॲट द मॅन्स हाऊस. अचानकपणे ते मंक त्या माणसाच्या घराजवळ आले. अराइव्ह म्हणजे काय, आले. ओके, पुढे बघा. Upon seeing him, the man prostrated himself at the monk's feet and expressed, "Sir, it is my good fortune to meet you on the last day of my life." बघा, upon seeing him आणि हे सगळं पाहून, the man prostrated himself at the monk's feet.
हे सगळं झाल्यानंतर मॅन प्रोस्टेटेड हिमसेल्फ. प्रोस्टेट म्हणजेच काय तर लोटांगण घालणे. ॲट द मंक्स फीट अँड एक्सप्रेस. त्या माणसाने त्या धर्मगुरूंच्या पायापाशी लोटांगण घातलं आणि एक्सप्रेस केलं, सर, इट इज माय गुड फॉर्च्यून टू मीट यू ऑन द लास्ट डे ऑफ माय लाईफ. हे माझं नशीब आहे की मी तुम्हाला माझ्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी भेटते. द मंक जंटली प्लेस्ड हिज हँड ऑन द मॅन्स हेड अँड इन्क्वायर्ड. त्या माणसाने, त्या मंकनी जंटली प्लेस हिज हँड ऑन द मॅन्स हेड. मग त्या धर्मगुरूंनी एकदम जंटली, सौम्यपणे त्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवला अँड इन्क्वायर्ड, आणि विचारपूस केली, फॉर ट्रबल्स यू माय फ्रेंड. माझ्या मित्रा, तुला काय अडचण आहे? फॉर डू यू अपियर सो सॅड? टू दिस द मॅन रिप्लायड. बघा, फाय डू यू अपियर सो सॅड. तू एवढं दुःखी का दिसतोयस? मग त्या माणसाने प्रत्युत्तर दिलं, सर, यू मेन्शन आय वुड डाय इन 7 days. सर, तुम्ही मेन्शन केलं की मी 7व्या दिवशी मरण पावणार आहे. डिड नॉट टेल यू. तुम्ही असं म्हणला नव्हतात का? द मंक कन्फाइड, यस इंडीड आय डिड. मग त्या धर्मगुरूंनी कन्फर्म केलं, हो, मी म्हणलो होतो. बट टेल मी, परंतु मला सांग, हाऊ मेनी टाइम्स हॅव यू फेल्ट अँगर इन दीज पास्ट 7 days. मग मला सांग, या गेल्या 7 दिवसामध्ये तुला किती वेळा राग आला? द मॅन रिस्पॉन्डेड. त्या माणसाने रिस्पॉन्ड केलं, सर, नॉट इवन वन्स. एकदाही मला राग आलेला नाहीये. द मंक देन आस्क्ड, ऑल राईट देन टेल मी. मग त्या मंकनी विचारलं, ऑल राईट, ठीक आहे, तर नंतर मला सांग. हाऊ मेनी टाइम्स हॅव यू फॉट ऑर क्वारल्ड विथ युअर फॅमिली अँड अदर्स. मग किती वेळा तू तुझ्या फॅमिली सोबत किंवा इतर लोकांसोबत क्वारल केलं किंवा फाईट केलं? क्वारल म्हणजे भांडण करणे, फाईट म्हणजेच मारामारी करणे. द मॅन रिप्लायड. त्या माणसाने रिप्लाय दिला, नॉट इवन वन्स. एकदाही नाही. फर्दर द मंक इन्क्वायर्ड, हाऊ मेनी टाइम्स हॅव यू स्पोकन हॅर्शली ऑर एंगेज इन कॉन्फ्लिक्ट ॲट युअर वर्कप्लेस. मग त्याने विचारलं, हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा, हॅव यू स्पोकन हॅर्शली. हॅर्शली म्हणजेच कठोर शब्द, किंवा एखाद्या कॉन्फ्लिक्ट मध्ये तू जिथे काम करतोय, तुझं जे वर्क प्लेस आहे, तिथे एखाद्या व्यक्तीला तो कठोर शब्दाने किंवा कुठल्याही वादामध्ये अडकलेला आहेस का? द मॅन्स आन्सर रिमेन द सेम, नॉट इवन वन्स. मग त्या माणसाचं उत्तर सेम राहिलं, तो म्हणाला, एकदाही नाही. पुढे बघा, परप्लेक्स द मंक आस्क्ड फाय. मग ते धर्मगुरूंनी विचारलं, एकदम परप्लेक्स होऊन, गोंधळून किंवा एकदम विचारात पडून. द मॅन एक्सप्लेन. माणसाने एक्सप्लेन केलं, सर, बिकॉज यू इन्फॉर्म मी आय वुड डाय इन 7 days. सर, तुम्ही मला इन्फॉर्म केलं, तर माहिती सांगितली होती की मी 7 दिवसामध्ये मरू शकेल. रिअलायझिंग आय हॅड ओनली 7 days लेफ्ट टू लिव्ह. आणि मला जाणवलं की माझ्याजवळ फक्त 7 दिवस उरलेले आहेत. I could not justify wasting such precious time on petty disputes. I could not justify wasting such precious time. Precious म्हणजे मौल्यवान, petty disputes, petty म्हणजे किरकोळ, dispute म्हणजे वादविवाद. मग तो म्हणाला की मी अशा छोट्या किरकोळ वादविवादांवरती माझा प्रिशियस, मौल्यवान टाइम वाया घालावा असं मला वाटू शकलं नाही. द मंक स्माइल्ड वॉर्मली. मग हे ऐकल्यानंतर जे मंक होते, वॉर्मली हसले अँड एक्सप्लेन. आणि त्याने एक्सप्लेन केलं, यू सी माय फ्रेंड, हे माझ्या मित्रा, वेन यू रिअलाइज दॅट लाईफ इज शॉर्ट अँड टाइम ऑन दिस प्लॅनेट इज लिमिटेड. बघा, वेन यू रिअलाइज, हे मित्रा, जेव्हा तुला जाणवलं की आयुष्य हे छोटं आहे अँड टाइम ऑफ दिस प्लॅनेट इज लिमिटेड, आणि या प्लॅनेटवरती, या ग्रहावरती तुझ्याकडे खूप थोडा वेळ आहे. Your anger and frustration naturally subsided and you begin to invest your time in meaningful pursuit. बघा, युअर अँगर अँड फ्रस्ट्रेशन, तुझा जो राग आहे, तुझा जो फ्रस्ट्रेशन आहे, तुझा ताणतणाव आहे, तो नॅचरली, नैसर्गिकरित्या सबसाइडेड म्हणजेच काय तर कमी झालेला आहे. त्याची तीव्रता, त्याचा वेग कमी झालेला आहे. अँड यू बिगिन टू इन्व्हेस्ट युअर टाइम इन मिनिंगफुल पर्सूट. आणि तू तुझा वेळ मिनिंगफुल, अर्थपूर्ण कामामध्ये गुंतवायला सुरुवात केलेला आहे. सिमिलरली, त्याचप्रमाणे, यू शुड लिव्ह ईच डे रिकॉग्नायझिंग द व्हॅल्यू ऑफ लाईफ. त्याचप्रमाणे तू तुझा दिवस व्हॅल्यू ऑफ लाईफ, आयुष्याचे असणारे मूल्य, यामध्ये गुंतवायला पाहिजे. अँड नॉट वेस्ट इट ऑन ट्रिव्हियल मॅटर. आणि किरकोळ मुद्द्यांवरती तू तुझा वेळ वाया घालवायला नाही पाहिजे. द मॅन रिस्पॉन्डेड. त्या माणसाने रिस्पॉन्ड केला, बट सर, नाव माय लाईफ इज बिकमिंग टू एंड. आता माझ्या आयुष्याचा शेवट होत आहे. व्हॉट शुड आय डू नाऊ. आता मी काय करायला पाहिजे? पुढे बघा, द मंक रिअश्युर्ड हिम विथ अ स्माइल अँड शेप.
रिअश्युर म्हणजे आश्वासन देणं, खात्री पटवून दिले. त्या मंकनी त्याला रिअश्युर केलं. एक हसून रिअश्युर केलं, आश्वासन दिलं आणि म्हणाले, "यू सी माय फ्रेंड, हे बघ माझ्या मित्रा, व्हेन आय सेड यू, मी जेव्हा तुला म्हणालेलो होतो, यू डाय इन 7 डेज, तू 7 दिवसामध्ये मरण पावू शकशील. आय डिड नॉट मीन इट वुड हॅपन ऑन द 7 डेज. मी असं म्हणलो नव्हतो की हे कोणत्या 7व्या दिवशी होऊन जाईल, मरण पावशील तू, हे मी म्हणलेलो नव्हतो. देअर आर 7 डेज इन अ वीक, आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. अँड एनीवन्स पासिंग कुड ऑकर ऑन एनी ऑफ दिस डेज ऑफ वीक, आणि मग या 7 दिवसामध्ये इतर कोणीही व्यक्ती मरण पावू शकत होता. फ्रॉम मंडे टू सॅटर्डे, मंडे टू संडे पासून. सो म्हणून डोंट वरी, यू आर नॉट गोइंग टू डाय टुडे. मग चिंता करू नको, तू आज काही मरणार नाहीयेस. बट ऑलवेज रिमेंबर, परंतु नेहमी लक्षात ठेव, आवर टाइम हिअर इज शॉर्ट, आपला या पृथ्वी तळावरती वेळ शॉर्ट आहे. अँड अनसर्टन, अनिश्चित आहे. वी शुड प्रायोरिटाइज लिव्हिंग पीसफुल meaningful life and cultivating inner virtues. म्हणून बघा, वी शुड प्रायोरिटाइज लिव्हिंग पीसफुल. मग आपण पीसफुल, शांतता प्रिय राहण्यासाठी प्रायोराइज, अग्रकर्मी असलं पाहिजे. मिनिंगफुल लाईफ, अर्थपूर्ण जीवन जगलं पाहिजे. अँड कल्टिवेटिंग इनर व्हर्च्यू, इनर व्हर्च्यू, व्हर्च्यू म्हणजेच काय तर सद्गुण. आपल्या मनामध्ये असणारे जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांना कल्टिवेट, त्यांचं संगोपन केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये वाढ केली पाहिजे. अंडरस्टँडिंग द मंक्स विजडम, मग हे सगळं त्या धर्मगुरूंचं विजडम समजून घेऊन, लक्षात घेऊन, द मॅन बोर्ड टू हिम विथ अ ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञ, तो माणूस बोर झाला म्हणजे नतमस्तक झाला. अँड एम्बार्क ऑन अ जर्नी टू लिव्ह लाईफ फिल्ड विथ कंपॅशन, पीस अँड व्हर्च्यू. अँड एम्बार्क ऑन म्हणजे प्रवास करणे. ओके, जर्नी टू लिव्ह अ लाईफ विथ फिल्ड कंपॅशन, पीस अँड व्हर्च्यू. मग त्याने प्रवासाला सुरुवात केली की त्याचं जीवन कंपॅशन, करुणा, दया, पीस म्हणजे शांतता, व्हर्च्यू म्हणजे सद्गुणामध्ये प्रेरित करायचं, असं त्यानं ठरवलं आणि आयुष्याची सुरुवात करायला केली. ओके, शब्द बघा आता. टेम्पर म्हणजे संतापाकडे कल असणारा, टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती किंवा कल, अर्ग्यू म्हणजे वाद करणे, भांडणे, फेरेवर म्हणजे कुठेही, जेथे जेथे वाटेल तेथे, फेरोसेवर याचा त्याचा सिनोनिम होतो. क्वारलसम नेचरचा अर्थ होतो भांडखोर स्वभाव. स्मॉल स्टफचा अर्थ होतो छोट्या गोष्टी. सीमचा अर्थ होतो मला असं वाटतं किंवा दिसतं. काम म्हणजे शांत. डिझी म्हणजे चक्कर येणे. डिसर्टन म्हणजे निराश होणे. प्रेडिक्शन म्हणजे अंदाज किंवा भविष्य. कॉन्शियस म्हणजे जाणीव असलेला. पुढे बघा, ग्रॅज्युअलीचा अर्थ होतो हळूहळू. ट्रँक्युलिटीचा अर्थ होतो शांतता. ॲपोलोजाइजचा अर्थ होतो माफी मागणं. प्रोस्टेटेडचा अर्थ होतो साष्टांग नमस्कार घालणे किंवा लोटांगण दंडावत करणं. क्वारलचा अर्थ होतो भांडण. हॅर्शलीचा अर्थ होतो कठोरपणे. सबसिडेडचा अर्थ होतो आवाज इत्यादीची तीव्रता कमी करणं किंवा पूर इत्यादी ओसरणं. ट्रिव्हियलचा अर्थ होतो शुल्लक. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.